नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे प्रियांकास ब्लॉग। आणि आता सकाळची वेळ होती, तर मी इथे ना माझा स्वयंपाक झाल्यानंतर आहे ना भांडे वगैरे घासायला घेतली। आणि आज मला करायची होती थोडीशी किचनमध्ये जरा साफसफाई, म्हणजे साफसफाई जास्त काही नाही, तर वरच्यावर हात फिरवायचा होता। तर म्हटलं आता चला आपण आहे ना आता स्वयंपाक झाल्यानंतर आहे ना हे करू, हे कसं सगळे कामं करू। आणि हा जो पिंक डबा दिसतोय ना, तर यामध्ये मी चमचे वगैरे ठेवते, तर तो पण घासायला घेतला, कारण बरेच दिवस झाले घासला नव्हता। त्यात मी छोटे चमचे, सुरी वगैरे असं ठेवते, तर आणि कात्री वगैरे ते पण ठेवते। तर छान असा मी डबा घेतलेला आहे। डबा म्हणताना ना ते स्टँड असं, तर ते पण मी घासून काढलं। आणि बरेच असे माझे जे तांदूळ वगैरे काढले होते मी एका प्लेटमध्ये मोठ्या, ती बरणी पण, तांदळाची बरणी पण घासून काढली, कारण तांदूळ मला ना जरासं त्याला म्हणजे असे बाहेर काढायचे होते, म्हणजे काही किडे वगैरे त्याला आळी वगैरे लागू नये म्हणून मी काय केलं ते काढून घेतले। आणि ते ना बाहेर थोडे गॅलरीमध्ये असे कवड्या उन्हामध्ये ठेवले। आणि त्यानंतर ती बरणी पण आहे ना घासायला घेतली होती, तर ती बरणी घासली। आणि थोडीशी मी आज थोडक्यामध्ये किचन क्लिनिंग केली, त्या दिवशी मी हॉल क्लिनिंग केली होती, त्यानंतर मी 2-3 दिवसानं व्हिडिओ टाकते हा। तर मध्ये चालूच होतं मध्ये माझं काही ना काही, पण इतकं काय दाखवण्यासारखं म्हटले आता नेहमी तेच दाखवायचं, त्यामुळे दाखवलं नाही मी इतकं काही। आपली रोजचीच साफसफाई असं म्हटलं तरी चालेल। आणि मग मी काय केलं, भांडे झाले माझे। आणि ना हे जे माझे डबे तुम्ही बघतायत ना, कंटेनर, हे कंटेनर मी ना मिशोवरतून घेतलेले होते। तर ह्या कंटेनरला 3 वर्ष झाले माझ्या। 500 रुपयाचे घेतले होते मी हे कंटेनर, जे वरती तुम्ही बघतायत ना ते ब्लॅक कलरचे झाकणाचे। आणि खूप मस्त आहे, क्वालिटी पण खूप छान होती। त्या दिवाळीच्या वेळेस, दिवाळीच्या आधी मी घेतले होते ते कंटेनर, म्हणजे दिवाळीला काहीतरी 8 दिवस बाकी होते तेव्हा घेतले होते मी, ऑर्डर केले होते। आणि मस्त होते असे, तर ना खूप छान, याचं क्वालिटी पण छान आहे। आणि याचे जे झाकणं, जे व्हाईट रबर असतं ना, ते पण असं लूज होत नाही, काय यांचं लूज होतं। तर मी ना ह्या कंटेनरचा व्हिडिओ यूट्यूबवरतीच बघितला होता, तर म्हटले तेव्हा मला खूप आवडले होते। आणि तेव्हा मी काय यूट्यूबचं काम वगैरे करत नव्हती, त्यामुळे मला असंच घरामध्ये कंटेनर लागत होते, म्हणून मी घेतले होते ते। आणि मस्त भेटले मला ते कंटेनर। आणि त्या 1-1 किलोच्या प्रमाणात ते कंटेनर आहेत। तर मग अशा पद्धतीने मी ना ते कंटेनर वगैरे सगळं खाली काढलं। आणि इथे जे ना ते हे आहे ना, जे कडापे आहे ना, तर त्या कडाप्यांना ना वरती ना धूळ बसलेली होती, तर मग मी काय केलं, तर पाण्याने ना असे मस्त पुसून घेतले। आणि खालचा आणि वरचा धूळ ना त्याची, कारण ही जी खिडकी आहे ना किचनची, त्याच्या समोरच हे कंटेनरची जागा आहे, त्यामुळे ना, आणि दुसरीकडे कुठे ठेवायला पण जागा नाही आहे, तर त्याच्यावरती ना अशी धूळ भरपूर येत असते। मग 8 दिवसांनी किंवा 8-10 दिवसांनी किंवा 15 दिवसांनी, तर असं मग त्याला असं मी हे करत असते, पुसून घेत असते वरच्या वरती। आणि हे खालचं जे आहे ना ते चिकट होतं असं तेल, कारण तेलाची किटली ठेवते मी तिथं, त्यामुळे ना तेलकट होतं ते, आणि त्यावर धूळ बसली की ते चिकट होऊन जातं। तर मी पण ते असं घासणीने छान घासून घेतलं। आणि मग परत त्याच्यावरती कपडा वगैरे फिरवून घेतला। इथे वरती बघा, आता वरती ना टाईल्स वगैरे पुसली। मी नेहमी काय करते, धुवून काढते हे सगळं, पण आज मला आहे ना धुवायला, म्हणजे जरा वरच्यावर हे करत होते, म्हटले आता धुण्याचं काही तर हे पसारा काढायचंच नाही, आपण काय करू, वरच्यावरती पुसून घेऊया। कारण मागेच आहे ना मी आता 1-2 महिने झाले तेव्हाच पाणी मारलं होतं, तेव्हा पण मी व्हिडिओ दाखवला होता तुम्हाला। आणि तेव्हा तर छान असे डीप हे केलं होतं मी क्लिनिंग, आणि व्हिडिओ पण बनवला होता।
म्हटलं आता चला हे इतकं. आणि हा माझं कसं हे वरचे ज्या टाईल्स आहे ना तर त्या इतक्या काही चिकट होत नाही, खरं सांगते तुम्हाला मी. कारण ही जी भरपूर मोठी ही खिडकी आहे आणि वरती म्हणजे फोडणीचा वगैरे धूर जो वगैरे आहे ना तो इतका काही जात नाही आणि इथल्या इथे खालच्या खालीच बाहेर निघून जातो तो. आणि खिडकी पण मोठी, त्यामुळे हा एक फायदा चांगला आहे. आता इथे ना मी वरती मला पुसायचं होतं, तर वरती कसं मी तुम्हाला सांगितलं आताच की वरती इतकी काही चिकट हे होत नाही. ॲक्च्युली ना मी ना कॅमेरा माझा जो आहे ना ह्या सूर्याच्या प्रकाशामध्ये समोरासमोर आला आहे, त्यामुळे ना जरा हे थोडा अंधार येतोय, थोडासा उजेड येतोय असं होतं आहे. तर समजून घ्या तुम्ही प्लीज. पण हे ना बघा उजेडामध्ये खूप छान दिसतं आहे हे टाईल्स. आणि ती मी पुसून घेतली. आणि बरं का टाईल्स पुसताना मला जास्त काही मेहनत घ्यावा नाही लागली, कारण मी असं हात लावून बघितला ना तर बिलकुलही चिकट वगैरे नव्हती, खरं सांगते तुम्हाला. आणि फक्त असं मी एक कपडा मारला तर ती छान अशी मस्त अशी चमकत होती. कसं आहे वरची टाईल्स पण अशी खराब होत असते ना, पण माझी नाही होत, कारण ही खाली खिडकी आहे ना त्यामुळे धूर बाहेर तिचा निघून जातो आणि मग वरची काही चिकट जास्त होत नाही. आणि मग ती पण मी अशी वरच्यावर पुसून घेतली. म्हटलं आता रोज खालच्या खाली होतं पुसणं, पण वरती काय रोज आपण सकाळ संध्याकाळी वरती चढून इतकं हे करत नाही. तर मग मी काय केलं, हे पुसून घेतली. ते झालं त्यानंतर आहे ना मी ते जे इथे चहा साखरेचे डबे जे ठेवते ना मी तिथं, ते पण खूप त्याच्यावरती पण धूळ बसली होती. आणि खरंच धूळ येते खूप. असं ना मला 8-10 दिवसांतून इथं तर करावंच लागतं, असं पुसून घ्यावंच लागतं खरंच. नॉन मॉड्युलर किचन असलं ना तर असंच असतं, खूप धूळ पटकन दिसते, त्यामुळे ना सारखं क्लीन करावंच लागतं आणि सारखं पुसून घ्यावंच लागतं. ते आपल्याही डोळ्यांना बरोबर दिसत नाही आणि कोणी जर पटकन बघितलं तर त्यांनाही बरोबर वाटणार नाही, अशी गोष्ट आहे ती. तर अशा पद्धतीने मी थोडक्यात माझा व्हिडिओ बनवला आज आणि थोडक्यातच माझी किचनची साफसफाई करून घेतली आणि ती तुमच्याबरोबर शेअर केली. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आजचा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. अशा पद्धतीने मी काय केलं, सगळं पुसून घेतलं आणि मग अशी माझी किचनची थोडक्यात साफसफाई मी करून घेतली. आणि भांडे तर हे जे रॅकले वगैरे भांडे ना हे महिना झाला तेव्हाच मी घासले होते. आता बघूया परत एकदा पाऊस पडण्याच्या आधी परत एकदा विचार करते ते करून घेईल. चला तर आता व्हिडिओला इथेच एंड करते मी आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.